म्हणून अतुल सावेने ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ते सर्व मान्यवर एखाद्याचं नाव चुकलं असेल तर त्याला जबाबदार अतुल सावे मी नाहीये। संजय ठोकाचं नाव यासाठी घ्यावं लागेल की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांच्या सहकार्याने केला, म्हणून जे जे चांगले काम आहे ते आपल्या काळात होते याच्याबद्दल शंका काही घेऊ नका। अतुल आणि माझी जोडी अशी आहे की अतुलने काही सांगितलं तर अतुल ऐकत नाही अशातला भाग नाही, अतुलने मला काही सांगितलं तर मी ऐकणार नाही अशातला काही भाग नाही। म्हणून एका विचाराचे लोक जेव्हा एकत्रित होतात त्या टायमाला खऱ्या अर्थानं जी काही प्रगती होती किंवा एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात किंवा त्याला दिशा देण्याचं काम हे प्रामुख्याने होतं। अतुलने सांगितलं की जर डीपीडीसी मधून पैसे नाही मिळाले तर मला सांगा मुख्यमंत्र्याकडून आले, ते मुख्यमंत्र्याच्या आजच्या मुख्यमंत्र्याच्या ते जवळ आहेत, मागच्या मुख्यमंत्र्याच्या जवळ आपणच होतो, म्हणून जवळ कोणी मुख्यमंत्री झाला तर या शहराचा माणूस त्यांच्या जवळ आहे एवढं मला चांगलं समजतो। म्हणून अतुलजी निश्चित आपल्याला या शहरासाठी या आपल्या जिल्ह्यासाठी चांगली डेव्हलपमेंट जी करायची आहे त्यासाठी पैसा हा आणायचाच आहे, त्यासाठी आपण सर्वजण एक होऊन ते पैसा आणू, त्याच्याबद्दल चिंता नाहीये। अण्णाभाऊ साठेंच्या या स्मारकाला जवळपास 2 का 3 कोटी दिले, 2 कोटी रुपये दिलेले आहेत, परंतु आता दरवेळेला ह्या भूमिपूजन आणि उद्घाटन भूमिपूजन एकदा लोकार्पण कधी पाहायला मिळेल हा प्रश्न आहे आणि त्याची कट ऑफ डेट द्या। जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला सांगतो की आज आम्ही जे काही उद्घाटन करतो बाबा एक तर मी कोणत्या याचं उद्घाटन भूमिपूजन करत नाही आणि केलं तर ते काम झालं नाही तर आपलं ते डोकं सरकतं, म्हणून ते सरकारचं काम करू नका। तुमचं काही नाही, तुम्ही मारा आमचं नारळ फोडून घेता, तुम्ही जाता निघून जाणार नारळ म्हणतो काय ना ते म्हणतो उद्घाटन केलं तर आणखीन काही नाही झालं। अरे करणार दुसरीकडे नाव बदनाम आमचं, पैसे तो कमवल नाव आमचं बदनाम, पण त्या ठेकेदाराला सांगत जो कोण ठेकेदार होईल त्याला सांगेल की हे सामाजिक काम आहे, या सामाजिक कामामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा नये। पुतळा इतका पुतळा होण्याच्या पूर्वी आम्हाला दाखवलं पाहिजे आणि इतकं चांगला असला पाहिजे की येणाऱ्या जानेवारीला अण्णाभाऊंना नमस्कार करूनच पुढे गेलं पाहिजे, हे भावना ठेवली पाहिजे। हिंदू मिल मध्ये एक पुतळा उभा करतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याची हाईट किती माहिती 350 फूट, 350 फुटाचा उभा करतो आणि ते पाहायला मी 19 तारखेला दिल्लीला चाललो। कल्पना करा 350 फुटाचा पुतळा कसा असेल, मी 1-2 ठिकाणी सांगितलं, पण बाबासाहेबांनी घातलेल्या बुटाची टाच ज्याला सोल म्हणतो खालचा सोल ते किती असावं, त्याची उंची किती असेल 6.25 फूट आहे टाचीची उंची। बाबासाहेब किती तर त्याच्यामध्ये 6 लिफ्ट आहेत आतमध्ये पुतळ्याच्या आतमध्ये। कल्पना करा इतकं मोठं जेव्हा काम करतो अचिव्हमेंट करतो त्या टायमाला तिथे जाणं त्याला पाहणं हे आमचं काम आहे। म्हणून या ठिकाणचा पुतळा सुद्धा त्या धर्तीचा त्या चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे, हाईट मध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही, नाही तर दरवेळेला काही लोकांच्या डोक्यात कल्पना आहे अण्णाभाऊ साठेची हाईट किती, मग 5 फुटाचा करायचा का 5.25 फुटाचा करायचा, म्हणजे ते असा काही छोटा करायचा प्रयत्न करतात। इथं कलाकाराचं काम आहे, पुतळा बनवताना त्याची कलाकारी दिसली पाहिजे, किती जरी हाईट झाली तर तो अण्णाभाऊ साठेच दिसला पाहिजे, या पद्धतीने काम झालं पाहिजे।
संजय दरवेळेला पैशाचं बोलत जाऊ नको. आता पैसे किती पाहिजे? अरे ते अण्णाभाऊ साठेंची, बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे. तुझा पोरगा लंडनला गेला का नाही? मी मंत्री झालो का नाही? हे त्यांचीच कृपा आहे. आणि त्यांच्या कृपेमुळे जर आपल्याकडे तिजोरीच्या शाळा आल्या तर त्याला खोलायला किती वेळ लागतो? आपण देणारे लोक झाला, कधीतरी समाजाने देणारे लोक झाले पाहिजे. प्रत्येक वेळ मागणारा माणूस नाही पुढे झाला पाहिजे, तर देणारे ताकद तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. असं काम केलं पाहिजे. मी काल इगतपुरीला गेलो. तिथे एक अधिकारी आला होता महात्मा फुले मंडळाचा. त्यांनी मला एवढ्या स्कीम दाखवल्या की ते बसलेल्या प्रत्येकाला जर मी जर ठरवलं ना तर 15 दिवसामध्ये एवढे सर्वांना एका मिनिटात लावून देऊ शकतो. एवढे त्यांनी दाखवले, स्कीम दाखवलेले. परंतु आपण त्याच्याकडे पाहतच नाही. बरं, ज्याच्याकडे देवा तोच खातो. आता याने सांगितलं एकाला केलं होतं, चेअरमन अध्यक्ष केलं होतं, त्यांनी तिकडे पुन्हा बंगलाच घेऊन टाकलं विकत. अरे हे अण्णाभाऊ तर डेंजर असतं बरं काय. 6 वर्ष जेलमध्ये होता ना बाबा, 6 वर्ष. अरे ते अण्णाभाऊने जे साहित्य निर्माण केलं ना संजीव, ते खुर्चीवर बसायचे, तर खुर्चीचा पाय, एका खुर्चीला पाय नव्हता, 3 पायाची खुर्ची असायची. उंदराने त्यांचा अंगठा कुतरून करून ते अंगठा गेला त्यांचा. आजही त्यांचं कुटुंब आज दारोदार फिरतंय. कुठेही त्यांच्याकडे श्रीमंतीचा लवलेश सुद्धा नाहीये. त्या माणसाच्या याच्या नावावर त्यांनी स्थापन झाले मंडळामध्ये. जर चोऱ्या कराल तर तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल. आणि अण्णाभाऊ म्हणजे काय, आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या अंगात कसं येतं, आपल्या समाजाच्या अंगात कसं कधी येतं, कसं येतं, काय नाही. म्हणून ते अण्णाभाऊच्या अंगात आलं तर 6 वर्ष जेलमध्ये जावं लागलं. म्हणून ह्या कामामध्ये पाप करता कामा नये. यामध्ये प्रामाणिकतेने काम केलं पाहिजे. तुम्हाला जे लागेल ते एक सरकारची भूमिका म्हणून सांगतो. सरकार दरवेळेला चांगल्या कामासाठी आम्हाला कधीही नाही म्हणलं नाही, कधी त्यांनी विरोध केला नाही. बडकरचा पुतळा असेल, या TV9चा पुतळा असेल, मला तिथे 5 कोटी रुपये कुठे दिलेले. राजमाता जिजाऊंचा कमानीसाठी मला 5 कोटी दिले. मी आता 5 कोटीचं सभागृह उस्मान फुले नगरमध्ये बांधते. काही लोकांची तिथेची मागणी आहे, त्यांना पण आपण देतोय. सगळ्या लोकांना मातंग समाजाचं सभागृह तिथे बांधायचं, त्यांना सुद्धा मी पैसे देणार आहे. आणि उगाच असं चिल्लर काम करत जाऊ नका. 10 लाख रुपये त्या सभागृह बांधतो. अरे 50 मागा ना, मागताना थोडस चांगलं मागा. उगाच असं मला ते आवडत नाही. 10 लाखामध्ये खिडकी कुठे गेली, दरवाजा कुठे गेला कळत नाही. कसं होतं काम? मागताना चांगलं मागितलं पाहिजे, त्याचा वापर सुद्धा चांगला झाला पाहिजे. त्याचा गैरवापर होता कामा नये. आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं. बोलता बोलता मी पण तंत्री लागल्यासारखं बोलत गेलो, पुन्हा सांगतच गेलो. हे असं मलाही वाटतं की कधी कधी आपणही काहीतरी जास्तच बोलतो, परंतु जे समाजासाठी असेल तुमच्या मधूनच आम्ही तळागाळातून आज वर आलेलो आहोत. आम्हाला त्याची जाणीव आहे. म्हणून या जाणीव ठेवून सुद्धा या कामाला कुठेही पैसे कमी पडणार नाही. जी काही मागणी कराल, परंतु करताना तो पैसा हा शासनाचा जरी असला, अण्णाभाऊच्या नावाने आहे, तेवढ्याच प्रामाणिकतेने त्याच्यावर खर्च करा. आणि या शहराला अण्णाभाऊच्या नावाने सुद्धा या भागाला ओळखले गेले पाहिजे असं काम करा. एवढी तुमच्याकडून अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय साहेब. या अण्णाभाऊ साठे या सगळ्यांना अभिवादन करून आजचे लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण व परिसराच्या विकासाच्या या कार्यक्रमाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ संजीवभाऊ शिरसाटजी, सर्व लोकशाही अण्णाभाऊ साठेंवर प्रेम करणारी समाजातील सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, अनेक दिवसापासून या पुतळ्याच्या दरवर्षी अण्णाभाऊ साठे जयंतीला यायचो. गौतम खरात साहेब, आपल्याला आठवत असेल, दरवर्षी आलं की संजय ठोकर साहेबांची एकच मागणी असायची की हे जे पुतळा आहे याचं सुशोभीकरण झालं पाहिजे.
आणि सगळेजण नेहमी निवेदन द्यायचे, अनेक मागण्या असायच्या. त्यांना असं वाटायचं साहेब कलेक्टर ऑफिसर जिल्ह्यातले सगळे लोक या भागात येतात आणि त्यांची सगळ्यांची मागणी आहे की इकडे चांगलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा एक पुतळा झाला पाहिजे, त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे. मी इकडे मान्य तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो की त्यांनी 2 कोटी रुपये तत्काळ त्यावेळेस आपल्या शहराचे आमदार प्रदीप जगताप साहेबांच्या पत्रावर त्यांनी मंजूर केले आणि ते आज त्याचं भूमिपूजन झाले. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार त्यांनी जवळजवळ 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्या 35 म्हणजे अनेक कादंबऱ्या लिहिल्या, पण त्यांच्या 35 कादंबऱ्या छापल्या गेल्या. आज त्यांचा पुतळा मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये रशियामध्ये त्यांचा पुतळा केला आणि त्याचं तिकडे स्थापन. आताच भारतीय जनता पार्टीने आमचे अमित गोरख म्हणून जे आहेत त्यांना आमदार केलं, त्यांनीच त्यावेळेस तो पुढाकार घेतला होता आणि त्या रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा होता. असे अनेक प्रसंग आहेत. कारण तर महायुतीचं सरकार जे विषय मार्गी लागते. आताच ठोकर साहेबांनी मागणी केली, सगळ्यांनीच मागणी केली स्मारकाची, सभागृह बांधायची इकडे त्या जागेत. जी श्रीकांतजी इकडेच आहेत, इकडेच त्यांना मागणी करून टाकू की श्रीकांतजी या इकडची एक सभागृहासाठी जागा आपण घ्यावी, आपण डीपीडीसी मधून संजय भाऊ कडून पैसे घेऊन टाकू, काळजी करू नका. नाही तर मुख्यमंत्र्यांकडून नावाची माझी जबाबदारी. जागा दिलेली आहे ना, हा, मग आपण लवकरच त्याचा निधी उपलब्ध करून आपले महापौर साहेब आहेत बाग मध्ये घेऊन टाकू. मजेचा भाग नाही, पण इकडे नक्कीच एक चांगला सभागृह झाला पाहिजे. दरवेळेस जयंतीला पुण्यतिथीला आपल्याला कार्यक्रम घेताना म्हणून सांगितलं ना, आता तुम्ही सांगितलं तुमची मागणी मी ऑलरेडी करून टाकली. आणि नाही तर मी सरकारमधला एक प्रतिनिधी आहे, नक्कीच ती पूर्ण करण्याचा पूर्णपणे संजय भाऊच्या बरोबर येऊन करू. या ठिकाणी जास्त वेळ झाला नाही, अगदी बराच वेळ झाला. मलाही पुढे 5-6 कार्यक्रम आहेत. फक्त भूमिपूजन आता संजय भाऊचं भाषण झालं की करून टाकू भूमिपूजन. ठोकर साहेब काळजी नका करू, त्याच्याशिवाय जाणार नाही. आज माझी या ठिकाणी एवढीच विनंती आहे की ज्या कादंबऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या आहेत तर खरोखर आपण त्याचं वाचन केलं पाहिजे. आज त्यांचे विचार घेऊन आपण चाललं पाहिजे. त्यांनी समाजाला बोध करणाऱ्या सगळ्या कादंबऱ्या आहेत, अतिशय उत्कृष्ट अशा कादंबऱ्या आहेत. मला मी एका कार्यक्रमाला पुण्याला गेलो होतो साहेब, एकाने मला 6 कादंबऱ्या गिफ्ट दिल्या. मी नक्कीच थोड्या करून त्या वाचायचा प्रयत्न केला. एकदम तर माणूस वाचू शकत नाही, त्याला येळ नसतो, पण अतिशय आपल्या समाजात आपलं काय देणं लागते, आपण काय केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून, त्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रबोधन मिळते. सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या वंशात आहे, आपण नक्कीच त्याचा अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच त्याचा फायदा आपल्या आयुष्याच्या पावण्यात होईल. या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही. मी फक्त आज या ठिकाणी संजयजी ठोकर साहेब, कमलेशजी चांदे साहेब, त्यांच्या सगळ्या सहकार्याचं की त्यांनी हा पुढाकार घेऊन आजचे कार्यक्रम झाले. आणि तुम्हाला सांगतो साहेब, संजय भाऊ आणि आम्ही आहोत. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या भूमिपूजनाचं आणि परिसर विकासाचं उद्घाटन आताच या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय भाऊ शिरसाट, तसेच अतुल भाऊ सावे साहेब, इतर मागास मंत्री यांच्या हस्ते झालेले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त जी काही भव्य सभा झालेली आहे, या सभेमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जे विकास सुशोभीकरण आणि परिसर विकासाचा जो निधी देण्यात आलेला होता तो 2 कोटी देण्यात आलेला होता. परंतु आम्ही आता संजय भाऊ शिरसाट साहेब आणि अतुल भाऊ सावे साहेबांना मागणी केली, विनंती केली की उर्वरित 3 कोटी देण्यात यावे. त्याचप्रमाणे ह्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे तो परिसरामध्ये अण्णाभाऊ साठेचे भव्य सभागृह बांधण्यात यावे, त्यासाठी व्यतिरिक्त 2 कोटी देण्यात यावे, अशी 7 कोटीची आम्ही मागणी केलेली आहे. या मागणीला पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट साहेब आणि इतर मागास मंत्री अतुल सावे साहेब यांनी तात्काळ मान्यता दिली
आणि त्यांनी म्हणे की या सभागृहासाठी आणि त्याचप्रमाणे सुजीवर जे 2 कोटी दिलेले आहेत त्यामध्ये अतिरिक्त 3 कोटी आम्ही लवकरात लवकर तरतूद करून देतो. त्याचप्रमाणे मातंग समाज जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाविषयी शासनाकडे जे काही तुम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही मांडून तात्काळ कधी सोडून येईल यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. त्यामुळे त्याचप्रमाणे या ठिकाणी माजी पालकमंत्री व आमच्या जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे साहेब आणि आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो, कारण की त्यांच्या प्रयत्नातूनच या ठिकाणी 2 कोटी रुपये निधी हा अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला सुशोभीकरणासाठी भेटलेला आहे. त्यामुळे इथं असलेले आमचे दोन्ही मंत्री महोदय, आमदार आणि खासदार यांच्या प्रयत्नातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य असा पुतळा या ठिकाणी आणि स्मारक होईल. त्याचप्रमाणे आमचं सभागृह सुद्धा होईल असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे सर्व माझे समाज बांधव आलेले आहेत, मग सर्व कार्यकर्ते आलेले आहेत, यांनी हा चांगला मोठा कार्यक्रम गेला. आमच्या महिला भगिनी या मोठ्या प्रमाणात आल्या आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध गायिका पंचशीला भालेराव यांचं सुद्धा भीम आणि अण्णाभाऊच्या गीताचा संच या ठिकाणी जोरदार कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. या ठिकाणी सर्वच आमदार, खासदार, मंत्री महोदय, त्याचप्रमाणे आमचे माजी महापौर, कमिशनर साहेब या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याने सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे आणि यापुढे सुद्धा हा कार्यक्रमाला चांगल्या निधी आपल्याला प्राप्त होईल अशी अपेक्षा करून हा कार्यक्रमाचा संपला या ठिकाणी आम्ही असे घोषित करू.